Good morning, friends. Today we are going to start our next lesson. The name of this lesson is An Epitome of Courage. विद्यार्थी मित्रांनो, आपला या ठिकाणी पुढचा जो पॉईंट आहे किंवा पुढचा जो लेसन आहे त्याचं नाव आहे An Epitome of Courage. Before starting this lesson, we are going to learn about some words and the first word is epitome. तर epitome या शब्दाचा अर्थ असा होतो एक एक्झाम्पल किंवा उदाहरण. epitome मीन्स एक्झाम्पल ऑफ करेज. तर या पाठाचं जे शीर्षक आहे त्याचं नाव आपण असं केलं असं होऊ शकेल, एक्झाम्पल ऑफ करेज. ॲन epitome ऑफ करेज मीन्स ॲन एक्झाम्पल ऑफ करेज म्हणजे धैर्याचे उदाहरण. एक आपल्यासमोर अनेक व्यक्ती असतात की ते धैर्य दाखवतात, तर अशाच प्रकारे धैर्याचं एक मूर्तिमंत अशा प्रकारचं उदाहरण या पाठाचं असं नाव आहे. आपण याच्यातले जे वर्ड आहेत ते सुरुवातीला पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहिला वर्ड आहे मोर्न, म्हणजे फील सॉरी फॉर. त्याचा अर्थ होतो शोक करणे. शोक करणे म्हणजे एखाद्या गोष्टीवर आपल्याला वाईट वाटत राहणे असा त्याचा अर्थ होतो, पण लिहित असताना शोक करणे असं लिहा. त्यानंतर एक्झिम्पलरी पुढचा जो वर्ड आहे तो मीन्स वर्थ ऑफ इमिटेशन अँड ॲडमायरेबल, म्हणजे प्रेरणादायक किंवा एखाद्या गोष्टीपासून आपण प्रेरणा जी घेतो त्याला काय म्हणतो, इट इज एक्झिम्पलरी. नेक्स्ट वर्ड इज हेल्ड मीन्स अक्लेम्ड, म्हणजे ओळखले जाणे त्याचा अर्थ होतो. एप्टमचा अर्थ तुम्हाला सांगितलेला आहे अ व्हेरी फाईन एक्झाम्पल ऑफ समथिंग. त्याचा अर्थ लिहा आदर्श नमुना. एप्टम म्हणजे आदर्श नमुना. नेक्स्ट वर्ड इज कॉस्मोलॉजी. मीन्स स्टडी ऑफ ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ युनिवर्स म्हणजे विश्व. तर याचा अर्थ काय होईल, कॉस्मॉलॉजी म्हणजे विश्वनिर्मितीचा अभ्यास किंवा विश्वनिर्मितीशास्त्र असं सुद्धा त्याचा अर्थ होईल. क्विक ऑफ फेट, अनएक्सपेक्टेड चेंज ऑफ डेस्टिनी. याचा अर्थ लिहा अनपेक्षित वळण. त्याचा अर्थ होतो अनपेक्षित वळण. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे तो म्हणजे कमजी. त्याचा उच्चार जो कसा होईल, कमजी म्हणजे ॲक्वर्ड इनकॉम्पिटंट म्हणजे अक्षम. याचा अर्थ काय होतो, अक्षम म्हणजे एखादी कार्य करण्यास आपण काय असणे, सक्षम नसणे, म्हणून अक्षम. नेक्स्ट वर्ड इज परप्लेक्स्ड, फुल ऑफ डिफिकल्टी, कन्फ्युज्ड म्हणजे गोंधळलेला. परप्लेक्स्ड म्हणजे गोंधळलेला असणे. नेक्स्ट पेज फिट ऑफ फ्रेंजी. त्याचा अर्थ पहा भयंकर, ग्रेट अनॉयन्स ऑर रेज म्हणजे भयंकर संताप किंवा राग. त्याचा अर्थ काय होतो, भयंकर संताप किंवा राग. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे तो बोल्ट फ्रॉम द ब्लू. बोल्ट फ्रॉम ब्लू म्हणजे अ सडन अनएक्सपेक्टेड शॉक ऑर सरप्राईज. अचानक अनपेक्षित धक्का. प्रॉग्नोसिस, फोरकास्ट ऑफ अ फ्युचर हेल्थ कंडिशन. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. प्रॉग्नोसिस झालं का आपण म्हणतो, म्हणजे त्याचा अर्थ होतो पूर्वनिदान. त्यानंतर अनडॉन्टेड मीन्स नॉट अफ्रेड ऑफ मिसफॉर्च्यून म्हणजे अविचलितपणे. त्यानंतर इपोमेकिंग म्हणजे ऑफ अ ग्रेट इम्पॉर्टन्स ॲट अ पर्टिक्युलर रेस्ट्रिक्टेड टाईम. त्याचा अर्थ फक्त एवढंच लिहा, फार महत्त्वाचा. त्यानंतर बेस्टोड ऑन
नेक्स्ट पॉईंट इज बेस्टोड ऑन, म्हणजे काय सांगितलेलं आहे बा, ग्रँटेड ॲज ॲन ऑनर. त्याचा अर्थ काय होतो? बहाल करणे, बहाल करणे. त्यानंतर लेमॅन अँड ऑर्डिनरी पर्सन, एवढाच अर्थ आहे त्याचा, विदाऊट एनी स्पेशल स्किल्स ऑर नॉलेज, म्हणजे सामान्य व्यक्ती. त्याचा अर्थ काय होतो? सामान्य व्यक्ती. त्यानंतर प्रोफाऊंड हा जो शब्द आहे त्याचासुद्धा अर्थ लिहायचा आहे. प्रोफाऊंड म्हणजे गहन, प्रोफाऊंड म्हणजे गहन. त्यानंतर ऑसम आयडियाज म्हणजे प्रभावी कल्पना. त्याचा अर्थ काय होतो? प्रभावी कल्पना. क्विंटेन्सस, नेक्स्ट वर्ड इज क्विंटेन्सस मीन्स अ परफेक्ट एक्झाम्पल. त्याचासुद्धा अर्थ काय होतो? या शब्दाचा अर्थ काय होतो? क्विंटेन्सन्स म्हणजे एक उत्कृष्ट उदाहरण, उत्कृष्ट उदाहरण. आणि शेवटचा शब्द जो आहे तो ऑप्टिमिझम, स्टेट ऑफ हॅव्हिंग पॉझिटिव्ह बिलीफ. पहा, ऑप्टिमिझम, पेसिमिझम, याचा अर्थ काय होतो? ऑप्टिमिझम म्हणजे आशावाद, आणि त्याच्या विरुद्धचा अर्थ जो आहे शब्द आहे पेसिमिझम म्हणजे काय तर निराशावाद. तर या पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये शब्द सांगितलेले आहेत. सो वी आर गोइंग टू स्टार्ट धिस लेसन, an idiom of courage. An idiom of courage. We often tend to hide behind our weaknesses, disabilities, handicaps, or mourn over them our whole life through. पहा, an idiom of courage म्हणजे धैर्याचे उदाहरण, एक मूर्तिमंत उदाहरण. याच्यामध्ये आपल्याला असंच पहिल्यांदा असं सांगितलेलं आहे की आपली प्रवृत्ती कशी असते. बऱ्याचदा आपण काय करत असतो, आपले जे विकनेसेस असतात, आपल्या ज्या डिसॲबिलिटीज असतात, विकनेस म्हणजे अशक्तपणा, डिसॲबिलिटीज म्हणजे आपण ज्या काही गोष्टी करू शकत नाही, हँडिकॅप म्हणजे आपण बऱ्याचदा काय असतो तर अपंग असतो. आपण अशा प्रकारच्या आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या अक्षम गोष्टी किंवा आपल्याजवळ असणाऱ्या डिसॲबिलिटीज, आपल्याकडे असणारं अपंगत्व, अक्षम अशा गोष्टी किंवा अशक्तपणा आपण बऱ्याचदा काय करतो, लपवण्याचा प्रयत्न करतो. ऑर मोर्न ओव्हर देम आवर होल लाईफ थ्रू, किंवा त्यांच्याबद्दल आपण काय करत बसतो, आपलं संपूर्ण जे जीवन आहे त्या जीवनामध्ये जीवनभरच आपण त्याच्याबद्दल शोक करत बसतो, मोर्न करत बसतो त्याच्याबद्दल. डॉक्टर स्टेफन हॉकिंग, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी, डिड नॉट डू सो. परंतु या सेंचुरीमधील म्हणजे या शतकामधील डॉक्टर स्टेफन हॉकिंग हे एक महान शास्त्रज्ञ आहेत. यांनी मात्र अजिबात असं केलं नाही. In spite of suffering from a very rare and dreaded disease, Dr. Hawking continued his research undaunted. तर पहा, आता या ठिकाणी हे जे स्टेफन हॉकिंग होते, ही वॉज अ ग्रेट सायंटिस्ट. ते एक खूप महान संशोधक आहेत आणि त्यांना एक अतिशय रेअर म्हणजे दुर्मिळ आणि ड्रेडेड म्हणजे भयंकर अशा प्रकारचा आजार त्यांनी ते ग्रासलेले असतानासुद्धा त्यांनी आपल्याजवळ असणाऱ्या ज्या डिसॲबिलिटीज होत्या, जे आपले हँडिकॅप होते ते किंवा विकनेसेस होत्या, म्हणजेच त्यांच्याजवळ असणारं जे अपंगत्व होतं त्याच्याबद्दल त्यांनी लपवलं नाही किंवा त्याच्याबद्दल ते शोक करत बसले नाहीत. तर त्या ठिकाणी त्यांनी कंटिन्यूड हिज रिसर्च अनडॉन्टेड, अविचलितपणे आपलं जे संशोधनाचं जे कार्य होतं ते त्यांनी सुरू ठेवलं किंवा चालू ठेवलं. हिज एक्झॅम्पलरी करेज शुड इन्स्पायर अस टू डू अवर बेस्ट इवन अंडर ट्राईंग सर्कमस्टन्सेस. आता त्यांचं जे धैर्य आहे किंवा त्यांनी जे दाखवलेलं त्यांचं जे उदाहरण आहे, एक्झेम्पलरी म्हणजे आपण काय म्हटलेलं आहे, त्यांचं जे प्रेरणादायक, एक्झेम्पलरी म्हणजे प्रेरणादायक जे करेज आहे, धाडस आहे, त्यांचं आपल्याला प्रेरणादायक अशा प्रकारचे जे धाडस आहे त्याच्यापासून आपण इन्स्पायर झालं पाहिजे, आपण प्रेरणा घेतली पाहिजे. आणि आपणसुद्धा आपल्या अडचणीच्या काळामध्ये किंवा वाईट परिस्थितीमध्ये, ट्राईंग सर्कमस्टन्सेसमध्ये सुद्धा आपण काय केलं पाहिजे,
आपल्या योग्य पद्धतीनं आपण प्रयत्न केले पाहिजेत किंवा तशाच पद्धतीनं ज्या पद्धतीनं त्यांनी प्रयत्न केले किंवा त्यांचं कार्य करत राहिलं त्या पद्धतीनं आपण कार्य केलं पाहिजे. सो दिस लेसन इज अबाउट डॉक्टर स्टीफन हॉकिंग, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट. तर स्टीफन हॉकिंग की जे एक महान संशोधक आहेत, त्यांनी कशाप्रकारे करेज दाखवलं, धाडस दाखवलं. अतिशय दुर्मिळ अशा रोगाने आजाराने ते ग्रासलेले असताना भयंकर आणि दुर्मिळ अशा आजाराने ग्रासलेले असतानासुद्धा त्यांनी कशा पद्धतीने धाडस दाखवलं त्याचा अभ्यास किंवा त्याची माहिती या ठिकाणी आपल्याला या लेसनमध्ये दिलेली आहे. वी विल सी हिज एक्झाम्पल to the next period.